हॅलो. विषय लय मोठा आहे. हॅलो. विषय लय मोठा आहे. हॅलो. विषय लय मोठा आहे. खरं आहे का? हा मग पाटील म्हणल्याविषयी मोठा असणारच आहे. हा मोठा शेतकरी आहे. इथं होती आधी द्राक्षीची बाग. द्राक्षीला काय परवड नाही म्हणून काढली द्राक्षी, लावलं टोमॅटो. टोमॅटोत पैसा बक्का मिळवला. टोमॅटो झाले, आता सीझनला काय करायचं? मग लावला आर्डोसीचा ड्रीम येलो. पाटील काय म्हणते ड्रीम येलो? एक नंबर ड्रीम येलो. नाद करायला नाही. नाद करायला नाही. अहो पाटलाचा विषय झाला नाही हो. ड्रीम येलोच का लावलं? व्हरायटीच एक नंबर आहे. फुलच तशी आहेत नाही. आणि उगाच विषय मोठा म्हणत नाही, कारण झेंडू काय 1-2 एकर लावला नाही, एका जागेवरती 10 एकर झेंडू लावलाय. अरे नाद करतो काय पाटलांचा? बरं पाटील एवढा मोठा नाद केलाय, रोप कुठून आणली? रोप विकास हायटेक नर्सरी मधूनच आणलेत. विकासासाठी नसती म्हणणं. हो. तिथे पण विषय मोठा आहे. मग मग शेतकरी मित्रांनो, पाटलाचा जर विषय मोठा आहेच, पण तुम्हाला विकास हायटेक नर्सरी पण विषय किती मोठा आहे तुम्हाला माहित असेल. संपूर्ण महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, वेगवेगळ्या राज्यामध्ये झेंडूमध्ये सगळ्यात मोठं काम असणारी म्हणजे आपली विकास हायटेक नर्सरी. त्यामुळे तुम्हाला जर झेंडूची रोपं पाहिजे असेल आणि विषय मोठा करायचा असेल, तर तुम्हाला देखील सांगली जिल्ह्यात आहेत, मिरज तालुक्यातल्या तुंग या गावात विकास हायटेक नर्सरी मधून तुम्हाला झेंडूची रोपं घ्यायलाच लागते. धन्यवाद.